नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक सुनील वायसळ तुमच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंग या टॉपिकमधला एक प्रॉब्लेम जो आहे न्यूमेरिकल प्रॉब्लेम तो आपण या ठिकाणी सॉल्व करणार आहोत। तर नेहमी इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंगचा प्रॉब्लेम सॉल्व करत असताना आपण याच्यापूर्वी दोन प्रॉब्लेम सॉल्व केलेले आहेत। अगोदर प्रॉब्लेम बघूया। एक कंपनी आहे इन्व्हेस्टमेंट कंपनी, 1 एप्रिल 2014 रुपीज 50,000 ओपनिंग बॅलन्स, कॉस्ट 49,000। परचेस दिलेले आहेत त्या इन्व्हेस्टमेंटचे 6% इन्व्हेस्टमेंटचे। 1 ऑगस्ट 2014 फेस व्हॅल्यू रुपीज 10,000 ॲट द रेट ऑफ 102 कम इंटरेस्ट। त्यानंतरचं पुन्हा एक परचेस आहे 1 डिसेंबर 2014 फेस व्हॅल्यू रुपीज 20,000 ॲट द रेट 105 एक्स इंटरेस्ट। सेल्स 1 नोव्हेंबर 2014 फेस व्हॅल्यू रुपीज 5,000 ॲट द रेट ऑफ रुपीज 104 कम इंटरेस्ट। आणि त्यानंतर शेवटचं सेल 1 फेब्रुवारी 2015 फेस व्हॅल्यू रुपीज 15,000 ॲट द रेट ऑफ रुपीज 102 एक्स इंटरेस्ट। अँड डेट ऑफ पेमेंट जे आहे इंटरेस्टचं ते दोन वेळेस मिळतं ज्याच्याकडे ही सिक्युरिटी असेल 6% सिक्युरिटी, 1 जानेवारी आणि 1 जुलै। इतका सोपा हा प्रॉब्लेम आहे। दोन परचेस, दोन सेल्स। ओके, तर इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंगमध्ये ज्या व्यक्तीकडे ती सिक्युरिटी असेल त्याला इंटरेस्ट घेण्याचा अधिकार असतो आणि या प्रॉब्लेममध्ये दोन तारखांना इंटरेस्ट त्या ठिकाणी मिळतोय। एक आहे 1 जानेवारी आणि दुसरी आहे 1 जुलै। ओके, सो while solving problem of investment account, as I told you, first draw the one calendar line. एक कॅलेंडर लाईन आपल्याला काढायची आहे आणि या ज्या काही सर्व घटनाक्रम आहे किंवा या सगळे जे व्यवहार आहेत, ट्रान्झॅक्शन्स आहेत या 6% इन्व्हेस्टमेंटचे, तर ते सगळे आपण तिथं लिहायचे आहे। यांनी म्हटले 1 एप्रिल 2014 ओपनिंग आहे। हे बघा इथं मी काय केलंय, ओपनिंग लिहिलेलं आहे। ओपनिंग ओके, 1 एप्रिलला ती ओपन वर्ष होतं सुरू आणि 31 मार्च 2015 ला ते संपलेलं आहे। म्हणजे आपण सुरू इथून होणार 1 एप्रिल 2014 पासून आपल्याला ट्रान्झॅक्शन करायच्यात आणि 31 मार्च 2015 ला आपण काय होणार आहे, स्टॉप होणार आहेत। म्हणून ओपनिंग तिथे होतं 14 ला, क्लोजिंग असं जाऊन असं मार्चला। त्यानंतर परचेसच्या दोन ट्रान्झॅक्शन्स, हे बघा इथे एक परचेसची ट्रान्झॅक्शन आहे, इथे एक परचेसची ट्रान्झॅक्शन आहे। सेलच्या दोन ट्रान्झॅक्शन्स, इथे एक सेलची ट्रान्झॅक्शन आहे आणि इथे एक सेलची ट्रान्झॅक्शन आहे आणि दोन इंटरेस्ट मिळण्याच्या तारखा 1 जुलै आणि 1 जानेवारी, 6 महिन्याच्या गॅपने त्या मी इथे लिहिलेल्या आहेत। आता आपण प्रॉब्लेमला सुरुवात करूया। बघा, सर्वात अगोदर मी तुम्हाला दोन वेळेस एक गोष्ट सांगितलेली आहे। ॲज आय टोल्ड यू, इफ डेट ऑफ पेमेंट ऑफ इंटरेस्ट अँड डेट ऑफ ओपनिंग ऑफ द फिनान्शियल इयर इज नॉट सेम, दॅट टाइम स्टुडंट हॅज टू कॅल्क्युलेट अक्रूड इंटरेस्ट। की जर आर्थिक वर्ष सुरू होण्याची तारीख आणि इंटरेस्ट मिळण्याची तारीख जर सेम नसेल तर आपल्याला ओपनिंग बॅलन्सवरती अक्रूड इंटरेस्ट काढावा लागतो। अगदी तीच गोष्ट क्लोजिंगच्या बाबतीतही, क्लोजिंगची तारीख आणि डेट ऑफ इंटरेस्टची तारीख जर सारखी नसेल तर तिथे सुद्धा अकाउंट क्लोज करताना तुम्हाला क्लोजिंग बॅलन्सवरती इंटरेस्ट कॅल्क्युलेट करावा लागतो। इथे आपण बघूयात, डेट ऑफ इंटरेस्ट ऑफ पेमेंट 1 जानेवारी आणि 1 जुलै आहे आणि ओपनिंग काय आहे तर 1 एप्रिल आहे। म्हणजे डेट ऑफ पेमेंट ऑफ इंटरेस्ट आणि फिनान्शियल इयरची स्टार्टिंग डेट ह्या दोन्ही वेगवेगळ्या आहेत। म्हणून अक्रूड इंटरेस्ट काढूया कशावरती, ओपनिंगवरती। ओके, तर त्या अगोदर एकदा आपण ओपनिंग बॅलन्स लिहून घेऊ। 1 एप्रिल 2014 टू बॅलन्स ब्रॉट डाऊन। फेस व्हॅल्यू बघा त्याची आहे 50,000, इंटरेस्ट अजून काढायचा आहे ओपनिंग इंटरेस्ट त्यातला 49,000 तिची काय आहे, कॅपिटल व्हॅल्यू आहे। ओके, अक्रूड इंटरेस्ट काढूया इथे 30 तारीख, टू इंटरेस्ट काढायचं आहे। बघा 50,000 इंटू 6 डिवायडेड बाय 100। तुम्ही म्हणाल सर 6 कुठून आले, तर ते प्रॉब्लेममध्ये दिलेले असतात। रेट ऑफ इंटरेस्ट आहे त्या इन्व्हेस्टमेंटचा 6। ओके, 2 शून्य कट करूया, ह्या 2 शून्य कट करूया, 3,000 इज फॉर इयर, राईट। आता हा वर्षाचा 3,000 इंटरेस्ट आहे, परंतु आपणाला इंटरेस्ट किती महिन्याचा काढायचा आहे, कसं, फ्रॉम द डेट ऑफ ओपनिंग
टू द डेट ऑफ लास्ट डेट ऑफ पेमेंट ऑफ इंटरेस्ट. इथून आपल्याला काय करायचं आहे, मागे जायचं आहे. तर लास्ट डेट ऑफ पेमेंट ऑफ इंटरेस्ट इज 1 जानेवारी. सो जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च अशा 3 महिन्याचा इंटरेस्ट आपल्याला काढावा लागेल. डिवायडेड बाय 12 इंटू 3, 750 हा इंटरेस्ट आहे आणि तो आपल्याला काय करायचा आहे, या ठिकाणी लिहायचा आहे 750. ओके गुड. चलो 1 एप्रिलला ओपनिंग केलं, त्याच्यावरचा इंटरेस्ट कॅल्क्युलेट केला. पुढे मे या महिन्यामध्ये आपण आलो, काही नाही. जूनमध्ये सुद्धा काहीच नाही, परंतु 1 जुलैला आपण आलो तर आपल्या असं लक्षात येतं की 1 जुलैला काय आहे, 1 जुलैला इंटरेस्ट घेण्याचा दिवस आहे. ज्याच्याकडे ती सिक्युरिटी असेल त्याला इंटरेस्ट मिळतो. मग 1 जुलैला माझ्याकडे आज किती इन्व्हेस्टमेंट आहे, तर ओपनिंग नंतर मी काहीही खरेदी किंवा काहीही विक्री केलेली नाहीत, म्हणून आज माझ्याकडे किती आहे, 50,000 इतकी इन्व्हेस्टमेंट आहे. इंटू 6% डिवायडेड बाय 100 इंटू 3000. राईट, दिस इज फॉर इयर. पण आपल्याला किती कॅल्क्युलेट करायचं आहे, तर फ्रॉम द डेट ऑफ ट्रान्झॅक्शन टू द लास्ट डेट ऑफ पेमेंट ऑफ इंटरेस्ट. मी कुठे आहे, मी 1 जुलैला आहे. मग 1 जुलैपासून मी पाठीमागे जाईल कुठपर्यंत, फ्रॉम द लास्ट डेट ऑफ पेमेंट ऑफ इंटरेस्ट. सो 1 2 3 4 5 6 6 महिने होतात. जर वर्षाचा 3000 आहे तर 6 महिन्याचा 1500 असेल आणि तो मी या ठिकाणी लिहिल 1 जुलै 14 बाय बँक. इंटरेस्ट रिसिव्ड 1500. राईट. ओके, पुढे जाऊया. 1 जुलैनंतर मी पुढे येतो तर काय होतंय, 1 ऑगस्टला मी परचेस केलेलं आहे. 1 ऑगस्टला परचेस आहे. बघा काय परचेस केलंय, कसं आहे, फेस व्हॅल्यू 10,000. इथं लिहितो मी फेस व्हॅल्यू 10,000. तिची मार्केट प्राइस किती आहे, 4%. 4% प्रीमियम म्हणजे किती झालं ते, यस, सॉरी 102% प्रीमियम म्हणजे किती, 10,000च्या 2% 200 मीन्स 10,200 ही काय आहे, त्याची मार्केट प्राइस आहे. हरकत नाही. ओके, त्यानंतर कम इंटरेस्ट. ही जी ट्रान्झॅक्शन झालेली आहे ती कशी झालेली आहे, कम इंटरेस्ट बेसिसवरती झालेली आहे. आणि जर ट्रान्झॅक्शन कम इंटरेस्टवरती असेल, वेदर इट इज परचेस ट्रान्झॅक्शन और वेदर इट इज सेल ट्रान्झॅक्शन, student has to calculate come interest and then minus it from this value. Okay, so calculate करेंगे come interest कहाँ से कहाँ तक, from the last date of payment of interest to the date of transaction. Okay, calculate करेंगे 10,000 into 6 divided by 100 किती, 600 for year. Right, 600 for year, but we need only for from the last date of payment of interest to the date of transaction. मग लास्ट डेट ऑफ पेमेंट ऑफ इंटरेस्ट किती आहे, 1 जुलै आणि आमची ट्रान्झॅक्शन कधी झाली आहे, 1 ऑगस्टला. ओके, what we did here, 10,000 face value, we calculated 50,000 come interest and that we minus from the 10,200, then we get 10,150. Now come to the next. After 1st August, there is no transaction in September and there is also no transaction in October. Then we find there is one transaction in November. Okay, 1st November. 1st November ला काय केलंय, सेल केलेलं आहे. लिहूयात फेस व्हॅल्यू 5,000 सेल केले. त्याची मार्केट प्राइस 104 म्हणजे 4% प्रीमियम म्हणजे किती झाले, 200. राईट, 5,200. आणि कशी आहे ट्रान्झॅक्शन, कम इंटरेस्ट आहे. देन वी हॅव टू कॅल्क्युलेट कम इंटरेस्ट अँड देन मायनस इट फ्रॉम दिस अमाऊंट. ओके, 5,000 इंटू 6 डिवायडेड बाय 100 किती येतो, यस, 300 फॉर इयर. वी नीड from last date of payment of interest to the date of transaction. What is the last date of payment of interest, 1st July and date of transaction 1st November. Calculate करेंगे. 1 जुलै आहे तर पूर्ण जुलै आहे, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर मीन्स
4 month. So 300 for year. Then how much for 4 month? 100 and only 100. Yes, only 100 for 4 month. Yes, okay, only 4 month. So माइनस करेंगे, लेस कम इंटरेस्ट 100, 5100. ओके, तो लिखेंगे 1 नवंबर 14 बाय बैंक ब्रैकेट पे सेल लिखेंगे, अमाउंट 5000, इंटरेस्ट 100 एंड 5100. ओके, चलो नेक्स्ट. After 1st November, we come to December and we find there is one transaction of the purchase. See here, purchase, face value 20,000, market price at the rate of 105 means premium. How much? 1000 means 21,000 come. Sorry, X interest, right? Okay, interest, in case of X interest, try to understand, in case of X interest, student has to calculate X interest but no need to minus it from this amount. And in case of come interest, student has to calculate this interest, come interest and minus it. Okay, X interest मध्ये तो calculate करायचा पण minus मात्र आपल्याला करायचा तो नाहीये. Purchase ची transaction आपण बघतोय, 20,000 फेस वैल्यू है एट द रेट ऑफ 5%, मतलब प्रीमियम है इसलिए उसको 21,000 वो हुआ. अभी कैलकुलेट करेंगे इसका एक्स इंटरेस्ट. देखो 20,000 इंटू 6 डिवाइडेड बाय 100. ओके, कितना हुआ? 1,200 फॉर ईयर. वी नीड फ्रॉम लास्ट डेट ऑफ पेमेंट ऑफ इंटरेस्ट टू द डेट ऑफ ट्रांजेक्शन. लास्ट डेट ऑफ पेमेंट ऑफ इंटरेस्ट जुलाई. So July, August, September, October, November, 5 months. Okay, if 1200 is for 12 months or 1 year, then how much for 5 months? Yes, 500. Okay, कैसे कैलकुलेट करेंगे? डिवाइडेड बाय 12 इंटू 5, तो आपको 500 मिलेगा. अभी इस 500 को हमें यहाँ से माइनस करने की जरूरत नहीं है. परचेस का ट्रांजेक्शन है 1 December 2014 टू बैंक, ब्रैकेट में परचेस 20,000, इंटरेस्ट 500 और कैपिटल जिसकी वैल्यू है 21,000. सी फ्रेंड, इफ दिस ट्रांजेक्शन, ये ट्रांजेक्शन अगर कम इंटरेस्ट पे होता तो ये जो इंटरेस्ट हमने निकाला है यहाँ पे माइनस किया होता, लेकिन एक्स इंटरेस्ट है, माइनस करने की जरूरत नहीं है. ओके, आफ्टर डिसम्बर आई came to January, and what is in January? Date of payment of interest. जेव्हा जेव्हा डेट ऑफ पेमेंट ऑफ इंटरेस्टची वेळ येते तेव्हा विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक बघायचं आहे की आजच्या घडीला, आजच्या तारखेला माझ्याकडे किती इन्व्हेस्टमेंट आहे. बघूयात. ओपनिंग बॅलन्स होता 50,000, त्यानंतर पुन्हा खरेदी केली 10,000 म्हणजे 60,000 आणि पुन्हा खरेदी केली 20,000 म्हणजे टोटल किती झाली? 80,000. राईट. त्यातनं आतापर्यंत किती विकली? 5,000 विकलेली आहे. म्हणजे आज किती शिल्लक आहे? 75,000 आणि या 75,000 वरती मला काय भेटणार आहे? इंटरेस्ट भेटणार आहे. सो 75,000 इंटू 6 डिवाइडेड बाय 100 किती? 4,500 फॉर ईयर. वी नीड फ्रॉम द लास्ट डेट ऑफ पेमेंट ऑफ इंटरेस्ट टू द डेट ऑफ ट्रांजेक्शन. व्हाट इज द लास्ट डेट ऑफ पेमेंट ऑफ इंटरेस्ट? जुलाई. सो जुलाई, अगस्त, सितंबर, अक्टूबर, नवंबर, दिसंबर, 6 मंथ. कितना? 2,250 फॉर 6 मंथ. इंटरेस्ट रिसीव्ड 1 जनवरी 2015 बाय बैंक ब्रैकेट इंटरेस्ट रिसीव्ड 2,250. okay, that's it. After date of payment of interest we came to 1st February. There is a sale transaction. लिखेंगे देखो इधर सेल ट्रांजैक्शन है. फेस वैल्यू 15,000 एट द रेट ऑफ 2% प्रीमियम 102. मार्केट प्राइस किती होता है? 300 मीन्स 15,000
300 मार्केट प्राइस, एक्स इंटरेस्ट आहे आणि तो एक्स इंटरेस्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायचा, फक्त मायनस करायचा नाही. देखो 15,000 इंटू 6 डिवाइडेड बाय 100, 900 फॉर year, 900 for year, but we need from the last date of payment of interest to the date of transaction. Last date of payment of interest is the 1st January and date of transaction is the 1st February, means 1 month. So divided by 12 into 1 कितना 75 रुपीज सेलची ट्रान्झॅक्शन आहे, म्हणून इथं लिहूया 1st फेब्रुवारी 2015 सेल केलंय बाय बँक, ब्रॅकेटमध्ये सेल लिहायचं 15,000 सेल 75,000 15,300. लक्षात आलेलंच असेल तुमच्या की जर एक्स इंटरेस्ट असेल तर तो आपण फक्त कॅल्क्युलेट करतो आणि सेपरेटली दाखवतो, मायनस करत नाही. आणि एक्स कम इंटरेस्ट असेल तर तो आपण काय करतो, त्या ठिकाणी दाखवतो. ओके, चलो ठीक आहे. आय होप यू अंडरस्टँड नाउ की जेव्हा फेब्रुवारीमध्ये आपण ट्रान्झॅक्शन केली आणि मार्चला आलो तर मार्चमध्ये काय आहे, मार्च 15ला क्लोजिंग आहे. लक्षात ठेवायचं, नेहमी क्लोजिंग करत असताना अगोदर बॅलन्स फाइंड आउट करायचा. काय बॅलन्स फाइंड आउट करायचा, त्या बॅलन्सवरती जर डेट ऑफ पेमेंट ऑफ इंटरेस्ट आणि डेट ऑफ क्लोजिंग सेम नसेल तर काय करायचं, त्या ठिकाणी इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा, जसा ओपनिंगचा केला होता. मग बॅलन्स फाइंड आउट करूया. बघा ओपनिंगला माझ्याकडे 50,000 होते, मी 10,000 विकत घेतली, पुन्हा 20,000 विकत घेतली, 50, 10, 60, 70, 80,000 रुपये माझ्याकडे आहे होते, म्हणजे झाले होते टोटल परचेस प्लस ओपनिंग. नंतर मी त्याच्यातनं एकदा 5,000 आणि एकदा 15,000 अशी 20,000ची इन्व्हेस्टमेंट विकलेली आहे. म्हणजे आज माझ्याकडं 60,000ची इन्व्हेस्टमेंट शिल्लक आहे आणि या 60,000 वरती मला क्लोजिंगचा ॲक्रूड इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके, 60,000 इंटू 6 डिवायडेड बाय 100, हे 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, 3,600 फॉर इयर्स. बट वी नीड फ्रॉम द लास्ट डेट ऑफ पेमेंट ऑफ इंटरेस्ट टू द डेट ऑफ ट्रान्झॅक्शन. आणि लास्ट डेट ऑफ पेमेंट ऑफ इंटरेस्ट किती, जानेवारी आहे. सो 1 जानेवारीला मिळाला होता, जानेवारी पूर्ण, फेब्रुवारी पूर्ण आणि मार्च पूर्ण, म्हणजे 3 महिन्याचा मला पाहिजे आहे. सो 3,600 डिवायडेड बाय 12 इंटू 3, 900 आहे आणि तो मी इथं लिहिणार बाय इंटरेस्ट 900 31 मार्च 2015. ओके, त्यानंतर इथं 31 मार्च 2015 बाय 31 मार्च 2015 बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. फेस व्हॅल्यूच्या कॉलममध्ये 60,000, राईट, फेस व्हॅल्यूच्या कॉलममध्ये 60,000. इंटरेस्ट पण कॅल्क्युलेट केला. आता मला कॅपिटल व्हॅल्यू काढायची आहे माझ्याकडे असलेल्या क्लोजिंग इन्व्हेस्टमेंटची. फार सोपं आहे, थोडंसं वेगळं आहे, लक्षात घ्या. सी, इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंगचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना फर्स्ट इन फर्स्ट आउट ही मेथड आपण या ठिकाणी नेहमी वापरत असतो. प्रॉब्लेममध्ये जरी सांगितलेलं असेल तरी तीच वापरायची, नसेल सांगितलं तरी पण तीच वापरायची. ओके, चला फर्स्ट इन फर्स्ट आउट. सर्वात अगोदर माझ्याकडे काय होतं तर आय हॅव 50,000 6% इन्व्हेस्टमेंट. अशी एक इन्व्हेस्टमेंट की जी 50,000ची आहे आणि त्याच्यावरती मला 6% इंटरेस्ट घेण्याचा अधिकार आहे, अशी इन्व्हेस्टमेंट होती. फर्स्ट इन फर्स्ट आउट म्हणजे काय की जी माझ्याकडे अगोदर होती तिच्यातनंच मी विकणार, राईट. मग याच्यातनं मी सगळ्यात अगोदर 5,000 विकलं, किती शिल्लक राहिली माझ्याकडं 45,000, राईट. त्यानंतर पुन्हा मी 15,000ची विकली, ओके, मायनस 15,000, किती आहे माझ्याकडे शिल्लक 30,000. म्हणजे या 50,000मधली माझ्याकडं 30,000 इन्व्हेस्टमेंट शिल्लक आहे. ओके, त्यानंतर मी 10,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट घेतली, तिची कॅपिटल व्हॅल्यू होती 10,150. त्यानंतर मी 20,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट घेतली, तिची व्हॅल्यू होती 21,000, 21,000. नाउ क्वेश्चन इज दॅट व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ दिस 30,000. ओके,
आता मग त्यासाठी मला काय बघावं लागेल की हे जे 50,000 आहेत हे कुणाला रिप्रेझेंट करतात, हे कुणाशी रिलेटेड आहे, तर दिस 30,000 रिलेटेड टू दिस 50,000। इसकी रगों में किसका खून दौड़ रहा है, जैसे मैं हमेशा बोलता हूँ, तो इसकी रगों में ये 50,000 वाले का खून दौड़ रहा है। तो इसकी वैल्यू उस टाइम पे क्या थी, एट द ओपनिंग मीन्स ऑन 1 अप्रैल 2014 द वैल्यू ऑफ 50,000 इज 49,000। दूध का दूध और पानी का पानी सामने खड़ा है कि 50,000 की वैल्यू 94,000 थी, तो आज क्लोजिंग पे इस 30,000 की वैल्यू क्या हो सकती है। तो एक इक्वेशन करेंगे सिंपल, 50,000 इज इक्वल टू 49,000 देन 30,000 मतलब कितना, तो ये क्रॉस करेंगे, अगर आप क्रॉस करते हैं तो आपको इसकी वैल्यू मिलेंगी, कितना आएगा 29,400, और इसकी अगर हम टोटल करते हैं तो 60,000, और इसकी अगर हम टोटल करते हैं तो कितना 60,550, 60,550, ओके 60,550 ते आपण लिहून टाकू इथं 60,550, okay। now time come to close the ledger, okay। see सगळ्यात अगोदर आपण फेस व्हॅल्यूचा कॉलम क्लोज करूया 80,000, यस 80,000, इथे पण 80,000, त्यानंतर आपण इंटरेस्टचा कॉलम क्लोज करूया, यस किती आहे 4,825, okay। due to time limitation I am not going to calculate here, 4,825, and from this 4,825 if we minus it we get 3,525 to profit and loss account, okay। then close the capital column, कैपिटल कॉलम की अगर हम टोटल करते हैं तो 80,950, 80,950, and if we minus this figure, okay, if we minus this figure then we get 800, right? Yes, 800, okay, transfer to profit and loss account. So see friend, as like this student has to solve the problem, only two three things important, x interest, cum interest, opening closing, accrued interest on closing and on opening, अगर ध्यान में रखते हैं तो ये प्रॉब्लम आपको बहुत ही अच्छी तरीके से आप कर सकते हैं। आई होप यू अंडरस्टैंड, थैंक यू, बाय बाय।